पकडे चषक 2026 मध्ये आपण जर पाहिलं तर सुयशची नक्कीच चांगली भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच हातभार लावण्याचं काम तो आपल्याला पाहायला मिळतो। आधी जर पाहिलं तर त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहिलं, एक अप्रतिम दर्जाचं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहिलं। आता मात्र गुणलेखाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि खरंच एक नामवंत निष्ठावंत खेळाडूच्या रूपामध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच क्रिकेटची आवड या सुयशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्यांचा तू आहेस का बॅटिंग? फलंदाजी करण्यासाठी सज्ज असलेला संघ सासवणी संघाकडून आपण जर पाहिलं तर कमलेश आणि आयुष ही जोडी मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते। स्ट्राईक वरती कमलेश असेल, नक्कीच रुपेशच्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी नक्कीच मनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मैदानामध्ये टिकायचं आहे, कारण सामना हा 5 षटकांचा असणार आहे आणि या 5 षटकांमध्ये आपण मैदानामध्ये जास्तीत जास्त टिकणं गरजेचं असेल। नक्कीच कुठेतरी विचार केला असेल की एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये आपला सामना अडकू नये यासाठी मैदानामध्ये टिकणं गरजेचं आहे। या ठिकाणी मोठा फटका, चेंडू सीमा रेषा लाईन नक्कीच ओलांडणार, चेंडू धाव संख्येमध्ये वाढणार, 6 धावांनी धावा जाणार, चेंडू सीमा रेषेबाहेर, षटकार। ती राईट हँडच्या फलंदाजांना नक्कीच कुठेतरी चांगली असलेली पाहायला मिळते, कारण मैदानामध्ये आपण जेव्हा खेळतो तेव्हा नक्कीच षटकार चौकार या टेनिसच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात। त्यावेळी सामन्यामध्ये कुठेतरी रंगत भरण्याचं काम किंवा धावसंख्या वाढवण्याचं काम होते। यापाठी दुसऱ्या चेंडूत आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। नक्कीच फटक्यामध्ये ताकद होती, परंतु त्याच्याही पेक्षा चपळ आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षण करणारा हा खेळाडू नक्कीच चांगली झेप घेत, नक्कीच मोठ्या पावल्याने रनअप घेत हा चेंडू फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू नंबर 3 वरती धावसंख्येमध्ये 1 धाव वाढलेली पाहायला मिळते। ज्या ठिकाणी मोठी धावसंख्या करायची आहे, धावसंख्येमध्ये वाढ करायची आहे, नक्कीच कर्णधारांनी या दोघांना जबाबदारी दिली ना, जास्तीत जास्त मैदानामध्ये टिकावं लागेल। नक्कीच ह्या खेळाची किंवा संलग्न कक्षाची आपण जर विचार केलात ना, सासवणे गावाचा संघ खेळतोय, परंतु ज्यावेळी मी क्रिकेट खेळायला किंवा ज्यावेळी क्रिकेटची आवड निर्माण झाली ना, पहिला सामना मी सुद्धा सासवणे संघाकडूनच खेळलो होतो। नक्कीच रामदवणे सासवणे हा संघ होता आणि आकाश मांजरेकर याच्या संघाच्या माध्यमातून नक्कीच समालोचन कक्षाच्या माध्यमातून सुद्धा मी याचं नाव पुकारू शकतो किंवा ही समालोचनाची आवड सुद्धा ना या आकाश मांजरेकर सरांची सुद्धा लागलेली मला पाहायला मिळते। त्यानंतर अनेकशे मान्यवर या ठिकाणी पाहिले, ते अनेकशे गुरुवारी आम्हाला पाहायला मिळाले आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून जे काही शिकायला मिळालं ना ते आज या ठिकाणी मी सादर करतोय। पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 4था चेंडू मैदानामध्ये पुन्हा आपण जर पाहिलं तर थोडासा खेळण्याच्या मर्यादेत चेंडू बाहेर होता आणि पंचांचा इशारा येतोय, नक्कीच हा चेंडू असेल अतिरिक्त 1 धाव वाईट स्वरूपामध्ये। आजचा सुद्धा दिवस सुद्धा आपण जर पाहिला तर शंभूराजे यांचा एक राज्याभिषेक आणि एक या शुभदिनी सामन्याला सुरुवात झाली। नक्कीच मला या मैदानामध्ये संलग्न कक्षाची एक भार उचलण्याची संधी दिली, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी पाहिलं तर बघा चेंडूचा टप्पा ओळखला, थोडासा आखूड टप्प्याचा हा चेंडू ठेवला, नक्की चेंडूनी उसळी पातळ केली नाही आणि चेंडूवरती आपण निर्णय जर आपण पाहिलात ना तर हा चेंडू निर्धाव गेलाय, डॉट गेलाय, अशा स्वरूपामध्ये चेंडू नंबर 4ची सांगता झाली। पाहता पाहता आता मात्र धावसंख्या रोखण्यामध्ये यश आले। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, रुपेशचं कौतुक करावं लागेल या मैदानामध्ये, कारण डावखुरा फलंदाच्या विरोधात करत असताना रायटी गोलंदाज कुठेतरी हे समीकरण आपल्याला गचाळ पाहायला मिळते। बॅक टू बॅक पुन्हा तीच चुकी झाली। आता मात्र ज्या ठिकाणी अतिरिक्त धाव रोखायच्या होत्या, अतिरिक्त धाववरती धावसंख्या वाढून द्यायची नव्हती, आता मात्र तीच परिस्थिती किंवा तीच गोलंदाजी आता मात्र गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते। कसं असताना सुयश ज्यावेळी गोलंदाजी करत असताना आपल्या माध्यमातून षटकार चौकार येतात, आपण पाहिलं तर एक मोठा फटका मारून फलंदाजांनी दाखवून सुद्धा दिले की मोठे फटके माझ्या बॅटमधनं सुद्धा येतात, परंतु तेच मनामध्ये दडपण घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी पाहिलं तर चांगली अशी धाव, नक्की 3 क्षेत्ररक्षक या चेंडू खाली धावून आले होते, परंतु थोडंसं गुचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं। 1 धावेमध्ये नक्कीच या ठिकाणी वाढ होणार आणि नक्कीच या 1 धावेने आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा मैदानामध्ये घेतल्यात आणि या 2 धावेनी मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली 11, डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली, डबल 1 या स्वरूपामध्ये धावसंख्या आपण पाहतोय आणि नक्कीच कुठेतरी 11 म्हटल्यानंतर शुभांक सुद्धा आपण पाहतो। याप्रमाणेच ज्या ठिकाणी आपण खेळताना विचार केला तर एक चेंडूचा सांगता होत चालेल, एक चेंडूवरती निर्धाव चेंडू व्हायची नसेल, प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं असेल। या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षण चेंडू कचवता, नक्कीच चेंडू क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण जर पाहिला तर
बाउंड्री लाईनपर्यंत झेप घेत होता आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूवरती धावा वाढताना पाहायला मिळतात आणि अंतिम चेंडूवरती 2 धावा येऊन या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये आपण धावसंख्या पाहिली तर 13 धावा. खरंच चांगलं कौतुक करावं लागेल. नक्कीच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो ज्यावेळी 7 ते 8 धावसंख्या आपल्या षटकामध्ये देणारा गोलंदाज अप्रतिम गोलंदाज आपण नक्कीच ओळखला जातो. त्यानंतर एक 15च्या ॲव्हरेजमध्ये आपण जर पाहिलं तर एक ॲव्हरेज प्रकारचा गोलंदाज ठिकाणी आपण पाहिलं होतं आणि त्यावेळी जर गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर एक चुकीचा गोलंदाज किंवा गोलंदाज करणारा जेव्हा त्याच्या हातामध्ये जर चेंडू आपण पाहिला तर दिल्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी पार पडलेला गोलंदाज निश्चित आपण त्याकडे पाहत नाही. आता मात्र नवीन गोलंदाज ज्या प्रकारे रुपेशनी गोलंदाजी केली आपल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या, ज्या प्रकारची जोडी आपल्याला तोडायची होती, जे काम करायचं होतं ते मात्र निश्चितच आपल्या माध्यमातून झालं नाही. परंतु त्यापुढील येणारा गोलंदाज तो मात्र आत्मविश्वास किंवा ती क्वालिटी मात्र घेऊन मैदानामध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज येतोय स्मिथ म्हात्रे. स्मिथचा आपण जर पाहिलं तर रनअप जवळपास 12 ते 13 पावलांचा हा रनअप असेल. नक्कीच ह्यावेळी आपण जर पाहिलं तर जलद गतीने चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला होता. लाईन आणि लेन नक्कीच्या गोलंदाला अजून मात्र मिळालं नाही. कारण पाहायला गेलं ना क्रिकेटमध्ये जास्त आपण गतीने जरी चेंडू फेकलेत ना तर जितकं ते महत्त्वाचं नसतं, परंतु समोर खेळणारा गोलंदाच्या एकदा नजरेमध्ये चेंडू आला ना तर नक्कीच तो सीमारेषा गाठू शकतो. हे समीकरण आत्तापर्यंत पाहिलं या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना रायटी फलंदाज मात्र मोठे फटके मारले. सकाळच्या सत्रापासून मोठे फटके आतापर्यंत पाहिले तर उजव्या हाताच्या फलंदाजांनी मारून दाखवलेत आणि आता सुद्धा तसाच फलंदाज त्यात आक्रमक पद्धतीने खेळणार फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. या चेंडूमध्ये कोणतीही धाव मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण यावेळी आपल्याला धावसंख्या प्रथमतः ज्यावेळी आपण गोलंदाजी स्वीकारतो नाणेफेकी झाल्यानंतर त्यावेळी कशा प्रकारची करायची याचं उत्तम उदाहरण सुमित म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच राकेश मेहता ज्याने हा चेंडू क्षेत्ररक्षण केला त्यांनी जर प्रत्येक जर राकेश मात्रेसाठी जर झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी 300 रुपयांचं पारितोषिक असणार आहे दर्शन वाकडे सर यांच्याकडनं. या ठिकाणी पाहिलं तर बघा नजर हटी दुर्घटना घटी. नक्कीच कुठेतरी मोठा फटका आला होता आणि धावसंख्येचा आपण जर विचार केला तर मैदानामध्ये धावसंख्या पाहून पोचली ती 18 धावा. चेंडू आपण जर पाहिलेत तर 2च मैदानामध्ये फेकण्यामध्ये यश आलंय आणि आता मात्र सर थ्रोचं घेतलंय का? परंतु या दबावाला कुठेतरी गोलंदाज घाबरणार नाही. नक्की ते त्यापेक्षा अप्रतिम गोलंदाजी आता येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी 2 चेंडूची सांगता झाले. पहिल्या चेंडूवरती नक्कीच अतिरिक्त स्वरूपामध्ये एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्याच्या पुढील 2 चेंडू नक्कीच अप्रतिम पद्धतीने गोलंदाजाने फेकलेले पाहायला मिळाले. चेंडू नंबर 3 पुन्हा एकदा
यावेळी मात्र चुकी झाली. पंचांचा निर्णय इझिली निर्णय आपल्यापर्यंत नो चेंडू आहे आणि या नो चेंडूवरती नक्कीच नो+1 अशा धावसंख्येमध्ये आपण जर पाहिले तर धावसंख्येमध्ये आता उसळी घेणार आहे नक्कीच फ्रीच्या स्वरूपामध्ये किंवा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण ज्याला धावसंख्या म्हणतो ना ती धावसंख्या मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी दोन्ही फलंदाज फलंदाजी करत असताना 20 धावांचं लक्ष आतापर्यंत ह्या 5 षटकांचा सामना चालू असताना आलेला पाहायला मिळते. दुसरे संकट नक्कीच मार्गस्थ असताना नक्कीच मैदानामध्ये ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव काढायचे होते निगेटिव्ह पद्धतीचे फेकायचे होते आता मात्र गोलंदाज वारंवार त्याच प्रकारची चुकी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून हात समांतर करून दर्शवत आहेत की हा चेंडू वाईट असेल आणि वाईट चेंडूचं आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव. चेंडू ज्यावेळी निर्धाव काढायच्या धावसंख्येमध्ये रोख धरायच्या ज्यावेळी आपल्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते त्यावेळी काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. यामधलं चुकीचा पाठलाग करत असताना स्मिथ मात्रे या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जवळपास 4 धावा या गोलंदाजीवर करत असताना स्मिथवरती आलेल्या पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा चांगला जोरदार प्रहार केलाय. नक्कीच चेंडू उसळी घेत 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाईल. चौकारासाठी मिळेल चौकार. ज्यावेळी आपण ज्या ठिकाणी पाहिलं तर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत. दुसरं षटक समाप्त होईपर्यंत जवळपास 10 मिनिटं 25 सेकंद झालेली पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती नक्कीच चेंडूने गती प्राप्त केली आणि हा चेंडू जातो सीमारेषेबाहेर मिळतोय चौकार. गोलंदाजी दिली मात्र सुमितने आपण जर पाहिलं जवळपास 23 धावांचं हे लक्ष असलेलं किंवा फलंदाजांनी मारलेलं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. एकूण आपण जर विचार केला तर 13+23 एकूण धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळते म्हणजे 35 धावा. 35 धावा. 36 धावा. तिसऱ्या षटकाला आता मात्र प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज साईराजच्या रूपामध्ये आपल्याला नवीन गोलंदाज साईराज
सुंदर अशी गोलंदाजीला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतोय. साईराजनी मात्र पाहायला गेलं ना दोन्हीही डावखुरे फलंदाज पाहायला मिळतात. डावखुरे गोलंदाज सुद्धा पाहायला मिळतो, डावखुरा फलंदाज सुद्धा पाहायला मिळतोय. आणि ह्या मात्र एक सामन्यामध्ये किंवा युद्धामध्ये कोणत्या साईडना निर्णय लागेल. आज मात्र नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे ना जो उजवी फलंदाजी करतोय त्याला मात्र जितका सारा सामना जितका सपोर्ट करतोय ना तितका मात्र लेफ्टी फलंदाजाला मात्र इतका सामना वारा सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याच दरम्यान जर आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी पहिला चेंडू निर्धाव फेकून साईराजनी पहिला चेंडू निर्धाव फेकून आता मात्र चांगली कामगिरी पार पडताना आपल्याला पाहायला मिळालंय. नक्की संघाची जी कामगिरी आहे ना ती मात्र गोलंदाजावरती आता निर्भय असेल, कारण फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र गोलंदाजीची पावर या ठिकाणी साईराजची पाहायला मिळाली आणि प्रत्येक चेंडूवरती आपल्या माध्यमातून चेंडू कशा प्रकारे चांगला फेकता येईल, कशा प्रकारे चांगल्या चेंडूची सांगता करता येईल हे साईराजचं लक्ष असल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक धाव आली. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, एकूण धावसंख्या पाहिली तर आपण 37 धावा आणि या 37 धावांचा पाठलाग करत असताना जास्तीत जास्त धावा या 5 षटकामध्ये आपल्याला खेळून काढायचे आहेत. याचं मात्र चांगलं उदाहरण या मात्र फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कोणताही चेंडू निर्धाव जाणार नाही हे मात्र कुठेतरी विचार मनामध्ये असेल. मात्र साईराज मात्र निगेटिव्ह पद्धतीची गोलंदाजी करणार, त्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी साईराज नेहमीच मैदानामध्ये माहीर ठरलेला पाहायला मिळतोय. हा तिसरा चेंडू, चेंडू फुल टॉस होता, जोरदार प्रहार केलाय आणि निश्चितच म्हटल्याप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या बराचसा बाहेर या चेंडूवरती मिळेल षटकार. ते 4 अजूनही 2 चेंडू मैदानामध्ये आता मात्र कशा प्रकारचे असतील. ह्या चेंडूवरती मात्र चकवा चेंडू फेकला होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा झेल सोडून पुन्हा एकदा जीवदान देते. मात्र दाखवून दिलं की हे जीवदान किती महागडं ठरेल, कारण नेहमी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की भला मोठ्या खेळाडूला जीवदान मिळाल्यानंतर त्यापेक्षाही आक्रमक खेळी करण्यासाठी तो माहीर ओळखला जातो किंवा खेळी करून दाखवतो. अशा या खेळाडूच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जवळपास आता 51 धावांची मजल मारलेली पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही मैदानामध्ये आहे, संधी आली होती ही खेळी संपवण्याची, ही जोडी तोडण्याची. आता मात्र ते काम करण्यापासून वंचित राहिला हा खेळाडू. आता मात्र अंतिम चेंडूकडे या ठिकाणी पुन्हा एकदा तशी संधी आली. या ठिकाणी आता मात्र यष्टीरक्षक ही चुकी करणार नाही आणि बऱ्याच टायमानंतर आता मात्र सासवणे संघाला तोडण्याची जबाबदारी दिलेला गोलंदाज या ठिकाणी साईराज पाहायला मिळतोय. डीजे विकेट.
दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आणि तिसरा चेंडू निर्धाव. एकूण जरी पाहिलं तर 3 चेंडूवरती 5 धावा देऊन हे चांगला गोलंदाजी करणार रुपेश या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, पण ह्या ठिकाणी चुकी झाली आणि नक्कीच या चुकीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक धाव पूर्ण झाली. दोन धावांचं योगदान पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 2 वाढ होते. धावसंख्या झाली ती 58 धावा. नक्कीच महत्त्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना जिंकून मैदानामध्ये आपली ताकद दाखवायची असेल. नक्कीच फटक्यामध्ये ताकद मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. नक्कीच ह्या ठिकाणी चांगली अशी झेल मिळते. OUTचा इशारा येते. सीमारेषा गाठतोय. चेंडूवरती धावा मिळतील 4. येतोय मध्ये झालेल्या पाहतोय. नक्कीच चांगली कामगिरी मैदानामध्ये दोन्हीही फलंदाज करताना पाहायला मिळतात. कारण आत्मविश्वास या फटक्यातनं आपल्याला पाहायला मिळाला. जो जोरदार फटका मारला होता नवीन आलेला फलंदाज अंशनी, त्यामध्ये सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळाला. आणि खरंच ह्या 4 धावसंख्येने आपण जर पाहिले तर 62 धावसंख्या मैदानापर्यंत आतापर्यंत झाली आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज अनिकेत मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे शेवटचे 6 चेंडू असतील. 62 मध्ये जास्तीत जास्त धावांचं लक्ष अजून जोडायचं आहे. जास्तीत जास्त धावसंख्यांचं एक लक्ष आपल्याला प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवायचं आहे. ही जबाबदारी घेऊन नवीन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असतील अंश आणि त्याला साथी जो खेळण्यासाठी सज्ज असेल आयुष. या दोन्ही खेळाडूंची जबाबदारी आता मात्र मोठी झाली असेल. कारण येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा गोलंदाज अनिकेतवरती मारायच्या आहेत हे मात्र लक्ष पाहायला मिळेल. पहिला चेंडू आयुषसाठी जोरदार फटका खेळलाय. आयुषवरती मात्र ही जबाबदारी होती. मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र भेटते आयुष्या स्वरूपामध्ये डीजे. माघारी परतण्याचं काम आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघ धोकोडे संघाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की धोकवडे आणि सासवणे या पट्ट्यातील दोन्हीही संघ पाहायला मिळतील. प्रत्येक खेळाडूची क्षमता किती आहे, कोण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो तर एखादा गोलंदाज नक्कीच आपल्याला मारणार मिळणार आहे. या खेळण्यासाठी सज्ज होईल त्यावेळी आपण त्यावरती जोरदार फटके मारू शकतो. हे समीकरण नक्की डोक्यांमध्ये चालू असेल. आणि आता मात्र अंश आणि अंशसाठी उतरलेला साधी फलंदाज हेमंत आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन्हीही खेळाडूंकडे शेवटचे 5 चेंडू असतील हे पूर्व सत्रातील. आणि या पूर्व सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल. चेंडू नंबर 2 वरती पाहायचं नवीन फलंदाज खेळण्यासाठी झालं. या ठिकाणी पाहिलं तर दबाव दडपण पाहायला मिळते. पंचांकडे अपील केली. पंच मात्र या चेंडूवरती नो घोषित करतायत. आणि नक्कीच्या नो चेंडू नक्कीच्या चेंडूवरती फ्री हिट असेल. नवीन आलेला खेळाडू हेमंतला मात्र संधी असेल आपल्या संघासाठी एक मोलाचं योगदान देण्याची, षटकार मारून दाखवण्याची. पाहायचं आहे या योगदानाचा किंवा या संधीचा फायदा मात्र घेताना हेमंत आपल्याला पार पाडताना पाहायला मिळेल का नक्कीच्या चेंडूवरती. आता मात्र एक चेंडू झालाय. धावसंख्या मैदानामध्ये झाले ते 63 धावा. हा असेल फ्री हिटचा चेंडू.
नक्की त्या फ्री हिटच्या चेंडूवरती पाहिजे त्या पद्धतीने मात्र जोरदार प्रहार करणं मात्र शक्य झालं नाही. परंतु आपला साथी फलंदाज अंश ज्याकडे खेळण्यासाठी क्षमता आहे, खेळण्याची ताकद आहे, मोठे फटके मारण्याची ताकद आहे, त्याकडे मात्र स्ट्राईक दिलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्ती झालाय. 64 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात आणि 64 धावांचं योगदान या सर्व खेळाडूंकडनं आत्तापर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 4 चेंडू गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत सज्ज असते, खेळण्यासाठी सज्ज असेल. या दोघांमध्ये सामन्यामध्ये विजयी कोण होणार नक्कीच पाहायचं. या ठिकाणी पाहिलं तर अंशनी चांगला फटका मारलाय, सुंदर फटका मारलाय आणि चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी षटकार. आणि आपल्या संघाची धावसंख्या ज्यावेळी आपण पाहिली तर 70 धावसंख्या मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो या ठिकाणी गोलंदाजाला नशिबाने साथ दिलेली पाहायला मिळते. चेंडूने पाहिजे त्या प्रकारे खेळण्यासाठी जी फलंदाज वाट पाहत असतो तितकी मात्र उसळी मिळाली नाही. चेंडू थोडासा खाली राहिला आणि नक्की ज्या चेंडूची सांगता झाली 0 धावसंख्येवरती निर्धाव चेंडू आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू मैदानामध्ये आत्तापर्यंत झालेत. उर्वरित 2 चेंडू मैदानामध्ये फेकायचे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जोरदार फटका मारून सुद्धा दाखवलाय, परंतु कार्पेटचा आधार घेऊन चेंडू एक धावेसाठी नक्कीच प्रारंभ झाला. दुसरी धाव घ्या सुद्धा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा प्रयत्न पूर्ण झालेला पाहायला होते. आणि तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी मात्र अंश रनआउट स्वरूपात माघारी पडताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 72 धावा. एक अंतिम चेंडू मैदानामध्ये खेळण्यासाठी आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज येतोय सर्वेश. त्याच ताकदीचा उपयोग करून अंशने षटकार मारून दाखवलाय, परंतु आता मात्र सर्वेश्वरती जबाबदारी आहे. एक अंतिम चेंडू असणार आहे, शेवटचा चेंडू असणार आहे आणि नक्कीच मोठा फटका ह्या चेंडूवरती येईल का. नक्कीच म्हटल्याप्रमाणे चांगला चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न केला. नक्कीच एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि एका धावेवरती संपुष्टात आलेला हा चेंडू दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि मात्र दुसरी धाव घेताना पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट मिळते. एक धाव निश्चितच मिळणार आणि एका धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 73 धावा. जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष असणार आहे. तर बॉल कलेक्ट करायचा आहे.
पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. एका बाजूला आपण पाहतोय आयोजनकर्ता टीम म्हणजे यशवंत देव सासवणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर गावदेवी धोकोडे या दोन संघांमध्ये चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना 73 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 74 धावसंख्येचं लक्ष येथे उभं ठेवलं. 74 धावा 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत आणि या 5 षटकांमध्ये 74 धावा कशा रीतीने बनवल्या जातील येणारा हा वेळ मात्र सांगून जाईल. सलामीची जोडी आपण गावदेवी धोकोडे संघाकडनं पाहतोय. स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश आणि रुपेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल आडवा बाटने इकडे मात्र उडवलाय. लेग ग्लान्स करत असताना फटका खेळलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मात्र पाहायला मिळालं जसा चेंडू पायावरती आला लेग स्टिक आणि मिडल स्टिक वरती पाहायला मिळाला त्या बॉलला मात्र आडवा बाटने खेळत असताना डीप मिडविकेट क्लिअर करणारा हा षटकार येथे येतोय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाराच्या साह्याने अकाउंट इकडे मात्र आपण पाहतोय गावदेवी धोकोडे संघाने आपलं ओपन केलं. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा अगदी आपण जर पाहिलं तर बॅटरला इथे बीट करून जाणारा बॉल. षटकारानंतर एक चांगलं प्रत्युत्तर गोलंदाज आपण जर पाहिलं तर हेमंत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतरचा बॉल डॉट. 6 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय संपला. बॅटिंग करत असताना ऋषिकेशच्या बॅटमधून मागच्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर षटकार आलाय. यावेळचा स्ट्रोक इनसाइड आउट 30 यार्ड सर्कलच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर वरतून धावतोय म्हणजे 30 यार्ड सर्कल मधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल तदवरती इथे ही बाउंड्री आपण जर पाहिलं तर सेव्ह केली आहे. म्हणजे अगदी 2 ते 3 इंचापर्यंत हा बॉल थांबला होता आणि तिथे जाऊन हा बॉल अडवला अगदी सर्वेश बाबू याने. आणि जोपर्यंत बॉल अडवला जाईल तदवरती आपण पाहतोय या बॉलवरती इथे धावा मिळतात 2च्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 8च्या घरात. 74चा पाठलाग करत असताना 8 धावा पहिल्या षटकामध्ये इथे जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील सासवणे संघाच्या विरोधात. तर कदाचित मित्र म्हणेन या 74 धावसंख्येचं पाठलाग अगदी तुम्ही लिहिल्यारित्या करू शकता. पंचांकडे अपील केली होती परंतु ही अपील मात्र खारिज केली गेली. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकते. 9 धावा धावफलकावरती लागतात. पहिलं षटक हेमंत हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये एक षटकार त्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर चांगले स्ट्रोक आलेत आणि 9 धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्या बॉलवरती येणारी ती सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 9च्या घरात पोहोचते. 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे प्राइज त्याच वेळेला ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा पाहू शकता tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून. यावेळचा बॉल आडवा बॅटने पुन्हा एकदा रुपेशने उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे झेल त्याने पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला रुपेश. पाहिलं तर अगदी हा बॉल बॅट अँड पॅडमध्ये होता. आडवा बॅटने खेळलं जरूर होतं परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्याच फटक्यासाठी सजवला सुद्धा होता. म्हणजे डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता. एक खेळाडू आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच वेळेला एक डीप मिडविकेटवरती खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये जाऊन तो झेल सरळ पडला होता. श्री अमृत स्पोर्ट्स यशवंत देव सासवणे आयोजित श्री अमृत वाकडे चषक 2026 आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या दिवसामध्ये चालू असलेला पहिल्या फेरीतील ग्रुप ए मधील हा दुसरा सामना.
पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला फटक्याला. क्षेत्ररक्षक डीपमधून म्हणजेच लॉंग ऑन वरतून जोपर्यंत येईल इथे या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. थ्रो थोडासा खराब झालाय, परंतु यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक असल्या कारणामुळे इथे दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागल्या. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती. पहिलं षटक तर इकडे संपलंय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. मी मगाशीच म्हणालो होतो की पहिल्या षटकामध्ये कदाचित जास्त धावा कुटाव्या लागतील, परंतु त्या जास्त धावा इथे मी तर म्हणेन आलेल्याच नाहीयेत. फक्त एक षटकार आला, त्यानंतर काही चांगले स्ट्रोक आले आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज इथे आमंत्रित केला जातोय. षटक क्रमांक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अमित वाकडे याच्या खांद्यावरती आपण पाहतोय हे षटक सोपवलंय. आता अमित वाकडे हे षटक कशा रीतीने हाताळेल. अगदी आपण जर पाहिलं तर याच मैदानाच्या बाजूला आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी मागच्या वर्षी ती स्पर्धा झाली नाही, परंतु त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर ती चांगली स्पर्धा रंगली होती. परंतु यावेळी इथे क्षेत्ररक्षकाला चुकून आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. ती स्मिथ आहे, त्याने मारलेला हा चौकार आपण पाहतोय. चौकारामध्ये वजन होतं म्हणून त्या धावा मिळाल्या. अगदी चांगला स्ट्रोक तिकडे मात्र पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 14 लागली आहे. 14 धावा धावफलकावरती असताना यावेळी अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. अंश वाकडेला चेंडू चकून आपण पाहतोय डीपमध्ये चाललाय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती इथे हे सिंगल भेटते आणि सिंगलच्या साहाय्याने माफ करा डबल भेटते आणि डबलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरकत्या. 16 धावा धावफलकावरती 16 रन्स. विजयासाठी 74चा पाठलाग आपण पाहतो इकडे केला जातोय. 74 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर त्यामध्ये 16 जर आपण इकडून मायनस केला तर अजूनही 58 धावसंख्येची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी धोकोडे या संघासाठी. यावेळचा स्ट्रोक, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय सरळ च्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 22. 22 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी स्मिथच्या बॅटमधून इकडे पाहायला मिळते आणि स्मिथ बद्दल बोलणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळचा स्ट्रोक आपण पाहतोय प्रॉपर कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय. हाय एल्बोच्या साहाय्याने खेळत असताना इनसाइड आउट मारले या बॉलला. आणखीन एक नेत्रदीपक फटका, चौकार. फटका इकडे मात्र हवाई हल्ला, हवाई सफर करत असताना आणखीन मिड विकेटची बाउंड्री क्लिअर करणारा येतोय हा षटकार. आईवा कॅच पकडलाय. यस पंच, अजून एक बॉल आहे. 5 बॉल झालेत. ज्याने आयवा कॅच पकडलाय त्याने ही मॅच संपल्यानंतर आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. ही इनिंग संपू द्या, मग आपण ते पारितोषिक आपण तुम्हाला देऊ. आणखीन एक मोठा स्ट्रोक स्मिथच्या बॅटमधून येतोय. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय. गॅपमध्ये आहे, गाळलेल्या जागा भरा. येणारा हा आणखीन एक नेत्रदीपक फटका येतोय. खणखणीत चौकार.
लगबग लगबग माझ्या रायाची, परंतु इथे लगबग आपण पाहतोय स्मिथला धावा बनवायच्या आहेत. त्याच लगबगीमध्ये आपण जर पाहिलं तर धावा बनवल्या जातात. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. आणि या षटकाचं आपण विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डबल धाव आली, त्यानंतर पुन्हा एकदा तो डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या इकडे षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार एक्स्ट्रा कव्हरवरती आपल्याला पाहायला मिळाला, पुन्हा एकदा मिड विकेटची बाउंड्री क्लिअर करणारा षटकार आणि त्यानंतर आणखीन एक चौकार. इथे मात्र आपण जर पाहिलं तर हे षटक मात्र संपलंय. अगदी आपण जर पाहिलं ना तर एखादा दुधाचा ग्लास भरावा आणि त्या दुधाच्या ग्लासामध्ये माशी पडावी अशा रीतीचं दृश्य इकडे मात्र घडलंय आणि ते दूध नासून जावं असं दृश्य घडलं जात आहे. कारण आपण पाहतो की घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. हेच इकडे मैदानावरती पाहायला मिळालं. स्वप्नात विचार सुद्धा केला नसेल की स्मिथ म्हात्रे इकडे मात्र चांगली फलंदाजी करेल. त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 38 धावसंख्येची गरज आहे गावदेवी धोकोडे या संघाला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा हेमंत इकडे मात्र सज्ज झालाय. तो आलाय, परंतु त्याच्यावरती सुद्धा आक्रमण झालंय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून लांब पल्ल्याचा षटकार. हा बॉल इथे गोलंदाजावरती दबाव निर्माण करणारा असेल का? परंतु यावेळचा फटका आपण पाहतोय फसलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे आहेत. एकाने झेल सोडलाय. 2 खेळाडू होते. कॉलिंग नाहीये आणि त्याच कारणामुळे जिथे एकही नव्हती 2 मिळाल्यात. 2च्या साहाय्याने धावसंख्या 44च्या घरात पोहोचते. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो. कालच्या दिवसामध्ये सुद्धा झेल सुटल्या होत्या. मिरज घरतचा झेल सुटला होता. त्याने लगातार 2 मॅचमध्ये 4 बॉल 4 षटकार ठोकले. आदित्य गिजमला आपण बघूया, ज्याचं 2 झेल सुटले होते, त्याने अर्धशतक नोंदवलं होतं. म्हणजे झेल किती महत्वपूर्ण आहे. यावेळचा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी आत्ता होणार नाहीये. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. ऑफ द मिडल ऑफ द स्टिक किती मात्र टाकला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आणखीन एक षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. वाजवी खेळ इकडे मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. प्रति षटक 12 धावा इकडे बनवाव्या लागतील. 12 धावा जर बनवल्या म्हणजे अगदी हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर यंग टॅलेंट म्हणतील की नाही 4 फटक्यांचा स्ट्रोक आहे, 4 फटक्यांचा गेम आहे, इथे 4 सिक्सर जरी आले तर याही षटकामध्ये सामना फिनिश होऊ शकतो. परंतु क्रिकेट हा ग्लोरियस गेम वॉज अ असर्टनिटीज असं का म्हटलं जातं. क्रिकेट सरडा राजकारण कधी रंग बदलेल हे कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे इकडे जर एखाद दुसरं षटक मेडन आलं, ISPL आपण धरूया जिथे ISPL मध्ये अजूनही दावा बनत नाही आहेत, हे दृश्य आपण पाहिलं. परंतु कालच्या दिवसातला खेळ केतन म्हात्रेचा आपण पाहिला तर अगदी चांगला खेळ त्याने तिकडे अर्धशतकीय खेळी त्याने केली. पहिलं अर्धशतक ISPL मध्ये त्याच्या नावावरती राहिलं, म्हणजे याच वर्षातील. यावेळचा स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड मारलाय. वा भाई वा, स्मिथ म्हात्रे. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यात हरकत नाहीये. चांगली फलंदाजी इकडे मात्र केली जाते. आणखीन एक षटकार. चा बॉल षटकार आलाय. आणखीन एक आडव्या बाटने फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो म्हणजे माझ्या अनुभवानुसार गेल्या वर्षी एक धुकोड्याच्या मैदानावरती स्पर्धा राहिली होती. त्या स्पर्धेमध्ये मला तर वाटते स्मिथला सिरीज हा किताब मिळाला होता. आणि का मिळाला होता हे इकडे मात्र दाखवून देतोय. आणखीन एक स्ट्रोक सरळ करारा फटका डाऊन दी ग्राउंड मारत असताना वाईट लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा दणकेदार षटकार. हवेत खेळलाय परंतु आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडलाय फलंदाज मैदानाच्या बाहेर. स्मिथ म्हात्रे याच्या खेळीचा परीक्षा असते त्यावेळी विचार करतो. म्हणजे काही जण असतात ना की 66 झाल्यात, 8ची अजूनही गरज आहे. काही जण 18 नंबरचा फॉर्म भरून शाळेमध्ये शिकत असतात किंबहुना कॉलेजमध्ये शिकत असतात आणि त्याच वेळेला त्यांना माहीत नसतं की पेपर कोणता येणार आहे. मग अशा वेळी मराठीचा अभ्यास करावा आणि दुसऱ्या दिवशी इंग्लिशचा पेपर आपल्या समोर यावा. हे दृश्य इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. सासवणे संघाने आपण जर पाहिलं तर अभ्यास नसेल केलावा. यावेळी स्मिथच्या फलंदाजीचा आणि त्याच्या बॅटमधून येणाऱ्या आता धावा अगदी करारे स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळाले. अजूनही 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॅटिंग करत असताना गावदेवी धोकोडे संघासाठी अनिकेत नवीन बॅटर फलंदाजीसाठी येतोय. आल्या आल्या पहिलाच बॉल टॅप करत असताना खेळण्याचा प्रयत्न तिकडे दाखवला, परंतु या बॉलवरती आपण पाहतोय कोणतीही धाव आलेली नाही. या 74 धावसंख्येचा पाठलाग इकडे मात्र केला जातोय. 66 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 66 धावा धावफलकावरती. यावेळचा फुलटॉस आडवा बॅटने इकडे मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जोपर्यंत बॉल अडवतील तदवरती इथे ही सिंगल कंप्लीट होते. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा
धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपला. कालच्या दिवसामध्ये सुद्धा हेच समीकरण होतं. पांथवणे या संघाने ते समीकरण थांबवलं होतं. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल, तुमच्याकडे गोलंदाज चांगले असतील तर 6 बॉलमध्ये 7 धावा या सुद्धा डिफेंडेबल आहेत. 6 बॉलमध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये, समालोचन कारकिर्दीमध्ये मी 1 धाव सुद्धा डिफेंड होताना पाहिली आहे. आपण जर विजय हजारे ट्रॉफीचा विचार करूया, 12 बॉलमध्ये फक्त 8 धावा हव्या होत्या आणि तिथे आपण जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 8 धावा, माफ करा 4 धावा हव्या होत्या आणि 12 बॉलमध्ये त्या 4 धावा अगदी महाराष्ट्र संघाने गोलंदाजी करत असताना डिपेंड केल्या होत्या. अगदी चांगली गोलंदाजी तिकडे राहिली होती. म्हणजे ते षटक, त्या अगोदरचं षटक मेडन आलं होतं आणि त्यानंतर ज्या वेळेला 6 बॉलमध्ये 4 धावा हव्या होत्या त्या 4 धावा डिफेंड केल्या होत्या. इथे सुद्धा आता आपण जर समीकरणाकडे लक्ष टाकलं तर 67 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक शेवटचं अंतिम निर्णायक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. प्रेमनाथ यांना मात्र आमंत्रित केलंय. आपल्या गोलंदाजीच्या प्रेमनाथ यांना इकडे मात्र फलंदाजांना पाडावं लागेल. परंतु हा बॉल लेग स्टंप मिस करणारा अवांतर स्वरूपाची धावफलकावरती लागेल. 68 धावा धावफलकावरती. स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल सासवणे संघाने की या 74 डावा समोरचा संघ बनवण्यात यशस्वी होईल. म्हणजे आतापर्यंत मी तर म्हणेन यशस्वी राहिलेत. यावेळचा स्ट्रोक स्वीट साऊंड, चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री क्लिअर करत असताना विजयाचा हा षटकार.